की तुमचा कोणताही गुन्हा ज्यावेळी आपण फिजिकल एक्झामिनेशन करायचो की कागदावर सही आहे, हाताचा ठसा आहे, पण आता तसं नाही. आता सगळे पुरावे हे फोन लावल्यावर येतात किंवा तुमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असते, सीसीटीव्ही फुटेज असतो किंवा इव्हन तुम्ही सोशल मीडियावर केलेले चॅटिंग ते इंस्टाग्रामवर असेल, फेसबुकवर असेल किंवा तुमच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्यावरचे सुद्धा एव्हिडन्स हे खूप मोठ्या प्रमाणात कोर्टामध्ये अलाउड होतात. एखादा परफेक्ट मर्डरचा प्लॅन जे CID मध्ये बघतो, बरेचसे पिक्चरमध्ये बघतो. पण एखादा क्रिमिनल किंवा एखादा गुन्हेगार डेड बॉडी जाळतो, बरोबर आहे, फोन फेकून देतो, त्या ठिकाणी ग्लोव्ज घातलेला असतो, मास्क घातलेला असतो, गॉगल घातलेला असतो, बरोबर आहे. अशा केसमध्ये फॉरेन्सिक्स टीम सुरुवातीला कशी काम करते? तर जसं आपल्या इथे म्हटलंच जातं की एक वेळ क्रिमिनल सुटला तर चालेल, पण निरपराध लोकाला शिक्षा होता कामा नये. ज्यावेळी आपल्याकडे इव्हिडन्स असतील, प्रॉपर ॲनालिसिस होत असेल, तर आपण निरपराध लोकाला सुद्धा नक्की त्यातून सोडवू शकतो. आणि एखादा फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टामध्ये किती पॉवरफुल ठरतो? कारण पुरावा अशी गोष्ट आहे की जिथं भावना बोलत नाहीत तिथं पुरावा बोलला जातो. डिलीटमध्ये आपल्यामध्ये सुद्धा एक आहे की डिलीट केलं म्हणजे नाही, संपला विषय. पण मोबाईल हा तुमचा असा पुरावा आहे की डिलीट झालेली गोष्ट सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये ती राहिलेली असते.